नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे SS फूडी ब्लॉग्स। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक भन्नाट अशी रेसिपी, सोपी आणि तितकीच हेल्दी आणि स्वादिष्ट, जिचं नाव आहे मिठातले आवळे। त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया। त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे आवळे, जे की मी पावणा किलो घेतलेले आहेत। मिरच्या 10 ते 12, जाडं मीठ 4 चमचे आणि 1 चमचा हळद। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, ते चांगलं उकळून घ्यायचं आहे। तर आपण गॅसवरती पाणी ठेवूया उकळवण्यासाठी। आणि हे असं याला पाण्याला आपल्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे। तर आपण पाणी उकळूपर्यंत उकळू द्या आणि मग आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया। आवळा आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतो, पण कच्चा आवळा आपण खाऊ शकत नाही, कारण तो थोडासा तुरट असतो। आपण अशा पद्धतीने जर आवळा बनवला, तुम्ही खाऊन पहा आणि त्याच्यानंतर मला सांगा, करून खाऊन पहा। कारण अशा पद्धतीने आवळा बनवला तो नक्की तुम्ही एक आवळ्याच्या जागी 2 आवळे आरामात खाऊ शकता। रोज एक आवळा खाणं म्हणजे शरीरासाठी खूप हेल्दी आहे। त्याच्याने आपलं विटॅमिन सी म्हणजे विटॅमिन सीची मात्रा वाढते, जेणेकरून आपली इम्युनिटी पॉवर वाढते। केसांसाठी आवळा चांगला असतो, डोळ्यासाठी चांगला असतो। तर प्रत्येकाने दिवसातून एक आवळा खावा। अशा पद्धतीने जर केला तर तो नक्कीच सगळेच खातील। तर तुम्ही आता आपण पुढे सुरू करूया। पाण्याला चांगली आता उकळी आलेली आहे। आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया, जे 4 चमचे आपण मीठ घेतलेलं आहे। मीठ थोडंसं जास्तच टाकायचं आहे, कारण आपल्याला खारे आवळे करायचे आहेत। आणि जाड मीठ असेल तर चांगलंच, कारण जाड मीठ थोडंसं कोणत्याही अशा पदार्थासाठी चांगलं असतं। आणि मिठासंगती पण जरा एक चांगली उकळी येऊ द्या पुन्हा ह्या पाण्याला। चांगलं उकळून घेऊया। मीठ चांगलं विरघळलेलं आहे पाण्यामध्ये। आणि आता आपण गॅस बंद करून एक 5 मिनिटासाठी पाणी थोडं थंड होऊ देऊया। त्याच्यानंतर पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया। आता पाणी थोडंसं थंड झालेलं आहे। मी आवळे चांगले धुवून पुसून घेतलेले आहेत। धुतल्यानंतर आवळ्याचं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचे चांगले। तर आता आपण हे आवळे ह्या पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि आवळे पूर्ण बुडले पाहिजेत त्या हिशोबाने पाणी घ्यायचं आहे। तर हे आपण आवळे आता सगळे ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। आता आपण सगळे आवळे पाण्यात तसे छानपैकी टाकून घेतले, ठीक आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया। आपण 7-8 मिरच्या चिरून घेतल्या होत्या, त्याही टाकून घेऊया। मिरच्या हे ऑप्शनल आहे, जरा तुम्हाला तिखट आवडत असेल तर थोडासा तिखटपणा येण्यासाठी मिरच्या आपण त्याच्यामध्ये टाकायच्या, जर नाही टाकल्या तरी चालतात। आणि हे चांगलं एकदा ढवळून घेऊया, हलवून घेऊया व्यवस्थित। आणि हलवून घेतल्यानंतर ह्याला एक 5 ते 6 तासासाठी आपल्याला असंच मुरत ठेवायचं। त्याच्यानंतर आपल्याला ह्याला एका काचेच्या बरणीमध्ये काढून घ्यायचं। तर चला, तर आता आपण याला मुरायला ठेवूया एक 5 ते 6 तासासाठी। त्याच्यानंतर पुढची रेसिपी सुरू। चला, तर आपण याला 5-6 तासासाठी मुरवायला सोडून देऊया झाकून। खारे आवळा आता आपण छानपैकी थंड करून घेतले। 5-6 तास आपण ते थंड व्हायला सोडले होते। ते आता छानपैकी मुरले सुद्धा आहेत, त्याचा कलर पण चेंज झालेला आहे बघा। आणि आता आपण हे एका काचेच्या जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। त्यासाठी काचेचा जार छानपैकी धुवून घ्यायचा आहे आणि त्याचं पूर्ण पाणी म्हणजे पूर्ण पुसून घ्यायचं, व्यवस्थित सगळं पाणी निघालं पाहिजे। हा माझ्याकडे एक काचेचा जार आहे, त्याच्यात आता त्याला आम्ही पुसून घेतो। छानपैकी पुसून घ्यायचं, म्हणजे पाणी असतं कामाला। जार छानपैकी पुसून घेतलेलं आहे, सगळं पाणी
पुसून घेतलेलं आहे छानपैकी हवा. आणि आता आपण हे ट्रान्सफर करूया ह्या जारमध्ये. चला तर आता आपण जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊया हे सर्व. सगळे आवळे आपण टाकून घेतलेले छानपैकी बरणीमध्ये. आणि ते राहिलेलं पाणी आपण त्याच्यात ओतून घेऊया, जेणेकरून सगळे आवळे त्या पाण्यात बुडतील. आणि आपण जेवढे दिवस ह्याला मुरवू तेवढे त्याची टेस्ट आणखी छान होईल. ह्याला मोठ्यासाठी सोडून देऊ. बघा आत्ताच किती छान कलर आला. आणि मला एक आठवडाभर असंच ठेवूया. आणि नंतर 8 दिवसातून एकदा तिथं दळून घ्यायचं. त्याच्यानंतर आपले खारटावळा खायला तयार होतो. आता तुम्हाला मी एक दाखवत आहे. अशा प्रकारे आपले खारे आवळा तयार झाले. तर आता मी एक तुम्हाला करून दाखवतो. छानपैकी सगळं मीठ हळद त्याच्यात उतरलेले खायला आता तयार आहे. आणि एक आठवडाभर अजून मुरले तर आणखीन टेस्टी लागतात. चला तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका.